पण ही भावना असताना सुद्धा मृतदेह तिष्ठत ठेवावा लागला म्हणजेच पोलिसांचं सहकार्य नव्हतं हे उघड आहे. त्यामुळे मी कोणावरती बोटं दाखवण्याची गरज नाहीये. पोलिसांनी ज्या पद्धतीने सुरुवातीला वागले त्याच्यावरून त्यांनी दिरंगाई केली. न्याय मिळावा कुटुंबाला हे मागण्याची मला मुभा आहे आणि लोकशाहीमध्ये जर तो न्याय मिळत नसेल त्याच्या विरुद्ध आंदोलन करण्याचाही माझा अधिकार कोणी काढून घेऊ शकत नाही. कोणाचं नाव आलं पाहिजे, घेतलं पाहिजे, नाही घेतलं पाहिजे हे टेक्निकॅलिटी जे आहे या विषयाची त्याच्याशी संबंधित समिती निश्चितच त्याच्यावरती योग्य कारवाई करेल. समिती योग्य कारवाई करत नाही असं जर आढळलं तर मग मात्र आम्ही पूर्ण ताकदीनिशी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरू. एवढं. नमस्कार मंडळी, लोकसंग्रहमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. मंडळी, तुम्ही आता ज्यांना बघितलं त्या होत्या बीडच्या माजी खासदार प्रीतम मुंडे, ज्या की पंकजा मुंडे यांच्या त्या बहीण आहेत. विलास घुले प्रकरण या दोघी भगिनींनी चांगलं उचलून धरलं आहे आणि ते खरोखरच अगदी चांगलं आहे. त्या घुले परिवाराला नक्कीच न्याय मिळाला पाहिजे. याच्या म्हणजे जे कोणी दोषी असतील त्यांना खरंच फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे, हे मात्र नक्की. परंतु या प्रीतम मुंडे ज्या आहेत त्या जर थोडं खाली गेल्या असत्या तर त्यांना संपदा मुंडे यांचं प्रकरण उचलून धरता आलं असतं आणि जर थोडं त्या अलीकडे आल्या असत्या तर त्या संतोष देशमुख यांचं प्रकरण उचलून धरू शकले असते. आणि आता काही महिन्यापूर्वीच परळीमध्ये एक घटना घडली जे की मुस्लिम बांधवाची तिथे हत्या खून करण्यात आला. तिथे ह्या गेल्या नाहीत आणि आता मात्र त्यांना इथे स्वतःची जात दिसू लागली असं मी नाही म्हणत, सोशल मीडियावरती म्हटलं जात आहे. मी आता 2-3 दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला, त्याच्या खाली अगदी काही लोकांनी तुम्ही त्यांची विरोधक आहेत, तुम्ही सुपारी घेतली आहे का, कारण हेच जे सत्य आम्ही मांडतो हेच लोकांना पचत नाही. आम्ही मुंडे बहिणींवरती अगदी चांगले देखील व्हिडिओ केलेले आहेत. त्यांचे खरोखरच गुण हे व्हिडिओ तेव्हा त्यांना चांगले वाटले. जेव्हा आम्ही कुठेतरी चुकतं तेव्हा बाजू मांडतो तेव्हा हे पचवता येत नाही. मग आता या दोघी बहिणींनी हे प्रकरण का उचलून धरलं बरं? कारण बीड जिल्ह्यामध्ये आता लोकसभेला बीड मतदारमध्ये जिल्ह्यामध्ये अंबाजोगाई नाही तर परळी हा मतदारसंघ नक्कीच होणार आहे. म्हणून ही खाटाफोट बीडमध्ये लागलेली आहे. कारण लोकांना ह्या घटनेचं ह्या पुढाऱ्यांना काहीही घेणं देणं नाही. यांना फक्त सत्ता आणि खुर्ची हवी. कारण जसं बीडचं खासदारपद गेलं तसंच ह्या वाल्मिक कराडच्या टोळीला एवढी आग लागलेली आहे की ती आग विझवण्यासाठी ह्यांच्या डोक्यामध्ये काय काय शिजतं ना हे मात्र देव जाणे. परंतु इथे घुले प्रकरणाला न्याय मिळो ना मिळो ह्या लोकांना काही घेणं नाही. इथे कोणी दोषी असेल त्याला नक्कीच फासावरती नेलं पाहिजे. परंतु आताच या दोघी बहिणींना संतोष देशमुखांचं प्रकरण दिसलं नाही का? मग घुले ह्या प्रकरणामध्ये आता मात्र या दोघी जास्त इंटरेस्ट का घेतात? तर ह्याचं एकमेव कारण असू शकतं की लोकसभेला मतदारसंघ जास्त होणार आहेत भारतामध्ये, त्यात बीडचा एक मतदारसंघ नक्की होऊ शकतो आणि तिथे आपल्यालाच ताबा मारायचा आहे. आपल्यालाच जर प्रत्येक मतदारसंघामध्ये एकाच समाजाचे जर जास्त लोक आली तर तिथं मात्र मग एक जर लोक झाले तर आपण निवडून येऊ शकत नाही. म्हणूनच जातीमध्ये हे असे विष खाल्लं पाहिजे आणि यातले हाकेसारखे नालायक लोक तिथे आणून पुन्हा जातीवाद हे 2029 पासून असाच पसरवायचा आणि आपण सत्ता मिळवायची. तुम्ही एक वर्षापूर्वी आधी ह्याचा व्हिडिओ बघितला असेल की परळीमध्ये या प्रीतम मुंडेंनी काय काय करून ठेवलं आहे, यांनी कशा हत्या केल्या. हा व्हिडिओ भरपूर गाजला होता, तो देखील आपल्या चॅनलवर असून चेक करा. तर तुमचं ह्याच्यावरती काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा आणि आपलं लोकसंग्रह यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा.